EWS म्हणजेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी राखीव असलेल्या रिक्त जागा तातडीने भरा, अशी मागणी ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे. या मागणीमुळे पुन्हा एकदा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आलाय. EWS म्हणजेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक. पात्र उमेदवारांसाठी शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये EWS आरक्षणाची तरतूद आहे. मात्र काही ठिकाणी या प्रवर्गातील जागा रिक्त राहत असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आलाय. याच पार्श्वभूमीवर गुणरत्न सदावर्ते यांनी EWSच्या रिक्त जागा तातडीने भरण्याची मागणी केली. पात्र उमेदवार उपलब्ध असतील तर या जागा रिक्त न ठेवता त्याचा लाभ संबंधित उमेदवारांना मिळावा, अशी त्यांची भूमिका आहे. गुणरत्न सदावर्ते हे आरक्षणाच्या प्रश्नावर यापूर्वीही आपली भूमिका मांडत आले आहे. विशेषतः मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर त्यांनी विरोधाची भूमिका घेतली आहे. मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यावरही त्यांनी यापूर्वी टीका केली आहे. त्यामुळे आता EWSच्या रिक्त जागा भरण्याची त्यांची मागणीही आरक्षणाच्या व्यापक चर्चेच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची ठरत आहे. मात्र EWSच्या जागा रिक्त का राहतात, पात्र उमेदवारांना त्याचा लाभ का मिळत नाही आणि या जागा भरण्यासाठी सरकार नेमकी काय पावले उचलणार, हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? पात्र उमेदवार उपलब्ध असतील तर EWSच्या रिक्त जागा तातडीने भरायला हव्यात का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा व्हिडिओसाठी आपल्या बोलमेच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.